नमस्कार. मी अमेय देशपांडे आणि तुमच्या सर्वांचे या सत्रामध्ये स्वागत करतो आहे. या सत्रामध्ये आपण कोविडची लक्षणे व त्यानुसार कोणकोणत्या आवश्यक त्या चाचण्या करायच्या आहेत, काय उपचार करायचे हे समजून घेणार आहोत. तसेच लसीकरण, वॅक्सिनेशन जे आहेत त्या संदर्भात आणि त्याच्या संदर्भातले गैरसमज काही असतील आणि त्याचे निवारण कसे हे आपण या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. तर आपले पहिले जे आपल्याकडे दोन वक्ते आहेत. पहिले जे वक्ते आहेत ते डॉक्टर रवींद्र पाटवतकर. डॉक्टर रवींद्र हे MBBS MD पॅथॉलॉजी आहेत. डॉक्टर हेगडेवार रुग्णालयात ते पॅथॉलॉजी डिपार्टमेंटचे HOD आहेत. गेली 20 वर्ष ते कार्यरत आहेत. NABL म्हणजे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज मधले ते एक्सपर्ट आहेत. तर आपण आता डॉक्टर रवींद्र यांच्याकडनं यांना ऐकूयात. नमस्कार. आज मी कोविड-19 मध्ये या डिसीजच्या डायग्नोसिससाठी ज्या काही टेस्ट लॅबोरेटरीमध्ये करतो त्याच्याविषयी काही बोलणार आहे. माझी एक विनंती आहे की माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच इंग्रजी शब्द, बरेच इंग्रजी टर्म्स येतील, त्या आपल्याला तेवढ्या सहन कराव्या लागतील, कारण या इंग्रजी टर्म्सना मराठी प्रतिशब्द शोधणं मला जरा अवघड गेलं. तुम्ही ICMR ची पॉलिसी थ्रूआउट या पॅन्डेमिक मध्ये ऐकली असेल की ट्रेस, टेस्ट, ट्रीट. तर याच्यामध्ये टेस्ट हे सेंटरला आलेलं आहे बघ. हे अधोरेखित करतं की या संपूर्ण पॅन्डेमिकच्या प्रवासामध्ये त्याच्यावर आपल्याला जो विजय मिळवायचा आहे त्याच्यामध्ये टेस्टिंगला फार महत्व आहे. अगदी या सगळ्या प्रवासात केंद्रीभूत असं त्या टेस्टला महत्व आहे. ट्रेस म्हणजे काय? तर जेव्हा एखादा रोगी हा काही लक्षणं घेऊन येतो तर त्यावेळेस त्याला कुणीतरी हा प्रसाद दिलेला असतो आणि त्याने कुणाला तरी प्रसाद दिलेला असतो. तर या संपूर्ण प्रवासामध्ये पेशंटच्या किंवा रुग्णाच्या आजूबाजूचे जे मंडळी असतील की ज्यांना हे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ज्यांच्यामुळे या पेशंटला इन्फेक्शन झालेलं आहे त्या सगळ्यांचा मागोवा घेणे, त्यांची टेस्ट करणे आणि मग त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना ट्रीटमेंट देणे, अशी ही मूलतः पॉलिसी आहे जी खूप चांगली आणि महत्वाची आहे. तर याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे या रोगाला आपण ट्रीट म्हणतो, पण या रोगाला अशी डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाहीये. अजून एकही औषध असं निघालेलं नाहीये की जे हा रोग पूर्णपणे बरा करेल. आपल्याला आता वॅक्सिन्स अवेलेबल झालेले आहेत, पण संपूर्ण भारतीय जनतेला जेव्हा तुम्ही वॅक्सिनेट कराल पूर्ण, तेव्हाच हा डिसीज कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही वॅक्सिनेशन हे पण टाइम कन्झ्युमिंग आहे. तर हे 2 प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला याच्यात फेस करावं लागणार. अजून एक गंमत अशी आहे की आपल्याला कोविडचं डायग्नोसिस करायचं आहे. हा पेशंट कोविडमुळे सफर होतोय, तर ते डायग्नोसिस जर करायचं असेल तर आपण रोगाची लक्षणं पहिल्यांदा पाहतो आणि त्या लक्षणांवरनं या पेशंटला कोविड झालाय असं आपण म्हणू शकतो. पण कोविडच्या बाबतीत काय आहे? तर कोविडच्या बाबतीत असं आहे की ही सगळी लक्षणं ही अत्यंत नॉन स्पेसिफिक आहेत आणि या इन्फेक्टेड पेशंट्स मधला, इन्फेक्टेड जनतेमधला एक मोठा चंक हा एसिम्प्टोमॅटिक आहे. त्यांना काहीच सिम्पटम्स नसतात, लक्षणं नसतात, तरी पण त्यांना कोविडचं इन्फेक्शन झालेलं असतं. तर हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की रुग्ण जेव्हा काही लक्षणं घेऊन येतो तर ही लक्षणं खूप कॉमन आहेत, ती बाकीच्या डिसीजेसमध्ये, बाकी रोगांमध्ये पण आढळून येतात. उदाहरणार्थ पेशंटला ताप येतो. आता ताप कुठल्या कुठल्या रोगांमध्ये आढळतो? तर अगदी सगळ्यांना माहिती आहे की मलेरियामध्ये ताप आढळतो,
डेंग्यूमध्ये पण ताप येतो पेशंटला, किंवा एखाद्या पेशंटला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालं तरी पण त्याला ताप येतो. तेव्हा निव्वळ ताप या गोष्टीवरनं याला कोविड झालेला आहे असं म्हणणं अवघड आहे. बाकीची सिम्पटम्स जरी पाहिली, लक्षणं पाहिली, तर याच्यामध्ये विकनेस असेल किंवा सर्दी होणं असेल, तर ही सगळी लक्षणं ही अत्यंत नॉन स्पेसिफिक आहेत. त्याच्यामुळे एवढ्यावरनं आपल्याला कोविडचं डायग्नोसिस करणं ही अवघड गोष्ट आहे. याच्यामुळे आपल्या हाताशी काय उरतं तर टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जेव्हा एखादी टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यावेळेस आपण असं 100% म्हणू शकतो की या रुग्णाला कोविड झालेला आहे. तर आपल्या हाताशी 2 प्रकारच्या टेस्ट आहेत, एक इटिओलॉजिकल टेस्ट आणि अँसिलरी टेस्ट. इटिओलॉजिकल टेस्ट म्हणजे काय तर या रोग्याला कोविड झालेला आहे आणि कोविडच झालेला आहे असं सांगणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या इटिओलॉजिकल, म्हणजे ज्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ज्या करोनाला आयडेंटिफाय करतात त्या टेस्ट म्हणजे इटिओलॉजिकल टेस्ट. दुसऱ्या आहेत त्या अँसिलरी टेस्ट, म्हणजे या आपल्या मदतीला आहेत. तर या नॉन स्पेसिफिक आहेत, या इनडायरेक्ट आहेत. पण यांचं महत्व काय आहे या अँसिलरी टेस्टचं की सिव्हिअरिटी ऑफ द डिसीज, म्हणजे हा रोग पेशंटचा किती बळावलेला आहे, किती सिव्हिअर आहे, हे या टेस्टवरनं आपल्याला कळू शकतं. आणि आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट देताना आपल्याला मॉनिटर करता येतं की आता पेशंटची परिस्थिती काय आहे, ती वाढते, पेशंटचा डिसीज वाढतोय का कमी होतोय. तर असं हे मॉनिटरिंग या अँसिलरी टेस्टनं आपल्याला शक्य आहे. या टेस्ट विषयी पाहताना आपण थोडा वेळ व्हायरल स्ट्रक्चर, त्या जो कोविड व्हायरस आहे तर त्याचं स्ट्रक्चर पाहणं गरजेचं आहे. त्यातनं आपल्याला काही गोष्टी या सहज समजून येतील. आता हा व्हायरस, याच्या सेंटरमध्ये हे जे एक गुंडाळा ओपन केल्यासारखं जे दिसतंय, तर हे या व्हायरसचं जिनोमिक स्ट्रक्चर आहे, हा RNA आहे. तर याचं महत्व काय तर या RNAला आयडेंटिफाय करून आपण हा कोविडच आहे असं आपण खात्रीलायकरित्या म्हणू शकतो. आणि हे RNA मटेरियल हे आपण RT-PCR ही जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये डिटेक्ट करतो. नंतर हा कोविड पार्टिकल जो आहे याच्यामधनं बरेच असे काटे बाहेर आलेले दिसतात. हे एक फुलासारखं स्ट्रक्चर आहे पिवळ्या रंगाचं. तर हे फुलासारखं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे तो आहे स्पाइक प्रोटीन. तर हे नाव आपण थोडंसं लक्षात ठेवावं, स्पाइक प्रोटीन, किंवा त्याला एस प्रोटीन असं पण म्हणतात. तर याचं महत्व काय तर या स्पाइक प्रोटीनच्या थ्रू हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये अटॅच होतो आणि तिथून मग तो आतमध्ये मार्ग काढतो, आतमध्ये घुसतो. तर स्पाइक प्रोटीनच्या अगेन्स्ट ज्या अँटीबॉडीज तयार होतात तर त्या अँटीबॉडीजचा उपयोग आपण या व्हायरसच्या डिटेक्शनसाठी करतो. बाकी मेम्ब्रेन ग्लायकोप्रोटीन किंवा किंवा न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन ही पण प्रोटीन्स आपल्याला या व्हायरसची आढळतात आणि त्याच्या अगेन्स्ट पण अँटीबॉडीज आपण डिटेक्ट करू शकतो. पण यातलं सगळ्यात महत्वाचं नाव जे आहे ते स्पाइक प्रोटीन हे आहे. व्हायरस आयडेंटिफाय किंवा ओळखणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे अँटीजन डिटेक्शन. ही सार्वत्रिकरित्या वापरली जाणारी टेस्ट आहे आणि ती बहुतेक जणांना माहिती आहे. यातल्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही टेस्ट करून पण घेतली असेल. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं नाव म्हणजे RT-PCR. ही पण टेस्ट आता सगळ्यांना माहिती झालेली आहे. ही सगळ्यात महत्वाची टेस्ट, ही व्हायरल जिनोम म्हणजे व्हायरल RNA स्ट्रक्चर ही आयडेंटिफाय करणारी ही टेस्ट आहे. आणि बाकी अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट, या सगळ्या टेस्ट या 100% ही जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ हा कोविड व्हायरसच आहे आणि त्याचंच इन्फेक्शन हे पेशंटला झालेलं आहे असं सांगणाऱ्या या इटिओलॉजिकल टेस्ट आहे. आता ही जी लिस्ट आहे ही सगळी अँसिलरी टेस्टची लिस्ट आहे. म्हणजे एखाद्या पेशंट डॉक्टरकडे कोविड सिम्पटम्स म्हणजे ताप वगैरे घेऊन गेला तर डॉक्टर ही अँटीजन RT-PCR या टेस्ट सांगतोच, पण त्याच्याबरोबर या दीज बॅटरी ऑफ टेस्ट या सगळ्या ग्रुप हा सांगत असतो.
याच्यामध्ये CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, त्याच्यानंतर CRP म्हणजे C रिएक्टिव्ह प्रोटीन असं या टेस्टचं नाव आहे. त्याच्यानंतर D डायमर ही टेस्ट, या टेस्टला आता महत्व आलेलं आहे. याचं कारण या टेस्टवरनं पेशंटचा आजार हा माइल्ड कडनं सिव्हिअर कडे जातोय का हे आपल्याला कळू शकतं. त्याच्यानंतर सिरम फेरिटिन, त्याच्यानंतर LDH, IL-6 नाव, हे नाव तुम्ही, हे महत्वाचं नाव आहे कारण तुम्ही सायटोकाईन स्टॉर्म हा शब्द ऐकला असेल की जो पेशंटच्या डिसीजच्या सिव्हिअरिटीशी रिलेटेड आहे. आजार हा खूप बळावलेला जेव्हा असतो तेव्हा आपण ही IL-6 ही टेस्ट आपल्या मदतीला येते. कारण जेव्हा IL-6 चं प्रमाण वाढलेलं असतं याचा अर्थ पेशंट हा एकतर सायटोकाईन स्टॉर्म मध्ये गेलेला आहे किंवा जातोय. तर हे या टेस्टचं महत्व आहे. त्याच्यानंतर पेशंटला काही आधीचेच आजार आहेत का हे पाहण्यासाठी LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे पेशंटला आधीचा लिव्हरचा काही आजार आहे का, किडनीचा काही आजार आहे का, किंवा या व्हायरसमुळे पेशंटच्या लिव्हरला काही इजा झालेली आहे का, पेशंटच्या किडनीला काही इजा झालेली आहे का, ही गोष्ट पाहण्यासाठी आपण या LFT KFT या टेस्ट करतो. ड्रॉप आय ही जी टेस्ट आहे ही जर ड्रॉप आयचं प्रमाण वाढलं असेल रक्तामध्ये तर याचा अर्थ पेशंटच्या हृदयाला इजा झालेली आहे, तर त्याच्यासाठी ही टेस्ट करतात. CPK ही टेस्ट पेशंटच्या स्नायूंना किती इजा झालेली आहे हे पाहण्यासाठी CPK. आणि असंही आढळून आलंय की कोविडमुळे डायबिटीजचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर डायबिटीज हा पेशंटला आहे का, त्याची शुगर किती वाढली आहे, आणि कोविडची ट्रीटमेंट देताना आपण डॉक्टर्स काही ड्रग्ज वापरतात, काही औषधं देतात, तर त्याच्यामुळे पण डायबिटीस होतो पेशंटला किंवा त्याचं डायबिटीजचं प्रमाण वाढतं. तर ते पाहण्यासाठी आपण ग्लुकोज करतो. तर या सगळ्या त्याच्यासाठी असलेल्या अँसिलरी टेस्ट आहे. आपण पहिल्यांदा अँटीजन टेस्ट पाहूयात. अँटीजन टेस्ट ही खूप महत्वाची टेस्ट आहे. ती एक मोठ्या प्रमाणावर केली जाणारी स्क्रीनिंग टेस्ट आहे. तर याच्यामध्ये पहिल्या 7 दिवसांमध्ये याचे रिझल्ट्स खूप चांगले येतात. ही टेस्ट व्हायरस आहे का किंवा व्हायरल रेप्लिकेशन फेजमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणि महत्वाची टेस्ट ही आहे याचं कारण ती पटकन होते. 30 मिनिटांमध्ये आपल्याला याचा रिझल्ट मिळतो. ती स्वस्त आहे, स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक आहे याचा अर्थ ती जर पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ पेशंटला फक्त कोविडच आहे किंवा पेशंटला कोविड असेल तरच ही टेस्ट पॉझिटिव्ह होते, याचा अर्थ ती स्पेसिफिक आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की ती इनसेन्सिटिव्ह आहे. म्हणजे प्रॅक्टिकली 100 कोविडच्या पेशंटमध्ये आपण जर ही टेस्ट केली त्यातल्या 50 लोकांमध्येच ही पॉझिटिव्ह येते, 50 लोकांमध्ये फॉल्स निगेटिव्ह येते. याचा अर्थ पेशंटला कोविड असूनही टेस्ट निगेटिव्ह येण्याचं प्रमाण हे जास्ती आहे. आयडियल कंडिशन्समध्ये हिची सेन्सिटिव्हिटी 60 to 80% आहे, पण प्रॅक्टिकली ती सेन्सिटिव्हिटी 50% आहे. स्पेसिफिसिटी मात्र 98 ते 99% आहे. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ही टेस्ट तेव्हाच पॉझिटिव्ह येते जेव्हा पेशंटला कोविड असतो. म्हणजे एखाद्या पेशंटला डेंग्यू आहे किंवा एखाद्या पेशंटला मलेरिया आहे तर त्यावेळेस ही टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. आणि अजून एक प्रश्न म्हणजे एसिम्प्टोमॅटिक, आपण जर एसिम्प्टोमॅटिक लोकांची टेस्ट करायला गेलं तर तिची सेन्सिटिव्हिटी अतिशय पुअर आहे. ही टेस्ट कशी करतात तर याच्यासाठी पेशंटच्या नाकातला द्राव हा स्वॅबनी घेतात आणि तो द्राव हा या कार्डचा उपयोग करून त्या द्रावावरनं आपण ती टेस्ट करतो. हे एक कार्ड आहे, त्या किटमध्ये हे कार्ड असतं. तर या कार्डमध्ये ही एक विंडो आहे, खिडकी आहे आणि ही एक छोट्याशा विहिरीसारखी एक हा एरिया आहे. तर या विहिरीसारख्या एरियामध्ये पेशंटच्या नाकाचं द्राव टाकतात आणि मग हा द्राव इथून पुढे पसरतो असा आणि काही लाईन्स आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये ही मागची जी लाईन आहे ती कंट्रोलची लाईन आहे. म्हणजे जेव्हा ही कंट्रोलची लाईन येते दिसते आपल्याला तेव्हा त्याचा अर्थ ही टेस्ट व्यवस्थितरित्या केलेली आहे. ज्या माणसाने केली आहे त्या माणसाने व्यवस्थित केली आहे आणि हे सगळं कार्ड आहे ते नीट काम करते. आता ही जी दुसरी लाईन आहे
ती दुसरी लाईन ही फक्त कोविड पेशंटच्या बाबतीतच दिसते. म्हणजे जेव्हा ही दुसरी लाईन दिसायला लागते त्याचा अर्थ ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि पेशंटला कोविड आहे. जर फक्त कंट्रोलची लाईन आली आणि ही दुसरी लाईन नाही आली याचा अर्थ पेशंटची टेस्ट निगेटिव्ह आहे, अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आहे. कधी कधी असं होतं की हे कार्ड जर नीट नसेल तर फक्त टेस्टची लाईन येऊ शकते, कंट्रोलची लाईन येत नाही. जेव्हा कंट्रोलची लाईन येत नाही तर ही या टेस्टच्या रिझल्टला काहीही अर्थ नाही असं समजायचं, ही इनव्हॅलिड टेस्ट. अँटीजन टेस्ट नंतर आपल्याला काय कळतं, अँटीजन टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर पेशंटला कोविड आहे आणि देर इज नो नीड टू परफॉर्म आरटीपीसीआर. याच्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. ही एक पॉझिटिव्ह टेस्ट ही पुरेशी आहे पेशंटला कोविड आहे असं सांगायला. मात्र जर ही टेस्ट निगेटिव्ह आली तर आपल्याला आरटीपीसीआर करणं गरजेचं आहे. म्हणजे पेशंटला जर कोविडचे सिम्पटम्स असतील, ताप असेल, सर्दी असेल किंवा दम लागत असेल तर आपण अँटीजन टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली तर मात्र आपल्याला आरटीपीसीआर टेस्ट करणं हे गरजेचं आहे. आता आपण आरटीपीसीआर या टेस्ट विषयी पाहूयात. याचा लॉंग फॉर्म जर पाहिला तर रिअल टाइम पीसीआर. पीसीआर म्हणजे ही एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सगळ्यात खात्रीशीर असलेली ही टेस्ट आहे. या टेस्टद्वारे आपण व्हायरसचं जेनेटिक मटेरियल RNA हे आपण डिटेक्ट करतो. ही टेस्ट पण अतिशय खात्रीलायक आहे, स्पेसिफिक आहे. म्हणजे ती स्पेसिफिसिटी 97 to 100% आहे. म्हणजे ही फक्त कोविडमध्येच पॉझिटिव्ह येते, कोविड पेशंटमध्ये पॉझिटिव्ह येते. पुन्हा एकदा सेन्सिटिव्हिटी याची कमी आहे, 70% आहे. म्हणजे 100 कोविडचे पेशंट घेतले ज्यांना कोविड आहे तर त्यातल्या फक्त 70 लोकांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. ही टेस्ट दोन प्रकारांनी आपल्याला करता येते, एक कन्व्हेन्शनल आरटीपीसीआर आणि दुसरी पॉइंट ऑफ केअर इक्विपमेंट्स. आता यातले पॉइंट ऑफ केअर इक्विपमेंट्स म्हणजे तुम्ही पेशंटच्या बाजूला हे इक्विपमेंट घेऊन जाऊ शकता आणि तिथे त्याची ती टेस्ट करू शकता. ही छोटी इक्विपमेंट्स असतात आणि ती हँडी असतात, सहज आपण घेऊन जाऊ शकतो. तर आता बाजारामध्ये पॉइंट ऑफ केअर इक्विपमेंट्स पण या आरटीपीसीआर टेस्टसाठी अवेलेबल आहे. मात्र सर्वसाधारणपणे कन्व्हेन्शनल आरटीपीसीआर या पद्धतीने ही टेस्ट केली जाते. या टेस्टचे काय काय प्रॉब्लेम्स? सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला खूप मोठा स्पेस लागतो, जागा लागते, एक सेटअप लागतो. साधारण 60 ते 70 लाख एवढ्या खर्चाचं हा सेटअप तयार करावा लागतो. याच्यामध्ये बरीच वेगवेगळी इक्विपमेंट येतात, तर तेवढी सगळी इक्विपमेंट्स आणावी लागतात. ही टेस्ट करण्यासाठी स्किल्ड स्टाफ लागतो. आपण जर अँटीजन टेस्ट करायचं म्हटलं तर अँटीजन टेस्टला कुठलाही स्किल्ड स्टाफची गरज नसते. आरटीपीसीआरला मात्र स्किल्ड स्टाफची गरज असते. या टेस्टला वेळ पण लागतो. आपण अँटीजन टेस्टचं पाहिलं की ती 30 मिनिटांमध्ये पेशंटच्या समोर आपण तो रिझल्ट देऊ शकतो, पण आरटीपीसीआर साठी जास्त वेळ लागतो. या टेस्टमध्ये काय करतात तर व्हायरल RNA जो असतो इट इज कन्व्हर्टेड इनटू कॉम्प्लिमेंटरी DNA. पहिल्या स्टेपमध्ये तो DNA मध्ये कन्वर्ट होतो आणि हा DNA असतो तो अँप्लिफाय होतो. एकाचे 2, 2चे 4, 4चे 10 अशा हजारो DNAs तयार होतात आणि या पद्धतीने ही आरटीपीसीआर ही टेस्ट केली जाते. तर हे व्हायरसचं चित्र आहे. मी पुन्हा हे याच्यासाठी दाखवलं की आपल्याला हे जे मधलं स्ट्रक्चर आहे व्हायरसच्या ते जिनोमिक स्ट्रक्चर आहे. हे आरटीपीसीआर मध्ये आपण पाहतो आणि हे जे बाहेरचे दिसतात स्पाइक प्रोटीन्स ते आपण अँटीजन टेस्टिंगसाठी वापरतो. तर ही आरटीपीसीआर ही टेस्ट आयडियली पहिल्या 7 दिवसांमध्ये, सिम्पटम्स आल्याच्या पहिल्या 7 दिवसांमध्ये केली पाहिजे. ती फॉल्स निगेटिव्ह येण्याचे प्रमाण हे आपण पाहिलं साधारण 30% आहे. आता ही फॉल्स निगेटिव्ह काय येते? पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचं नाकातनं जे सॅम्पल घेतलेलं असतं, तो द्राव घेतलेला असतो, तो व्यवस्थित घेतलेला नसेल तर ही टेस्ट निगेटिव्ह येते. दुसरी गोष्ट ही अगदी पेशंटला सिम्पटम्स यायच्या आधी जर केली किंवा 7 दिवसांच्या नंतर जर करायचा प्रयत्न केला तर ही टेस्ट निगेटिव्ह येण्याचे चान्सेस खूप असतात. ही फॉल्स पॉझिटिव्ह किंवा खूप दिवस पॉझिटिव्ह पण येते ही टेस्ट. या दृष्टीने पण ही टेस्ट थोडीशी त्रासदायक आहे. म्हणजे हा व्हायरस पेशंट कॅरी करत असेल
पेशंट बराही झालेला असेल आणि हा व्हायरस डिग्रेडेड असेल किंवा काही डेड व्हायरसेस जरी पेशंटच्या नाकामध्ये असतील तरी पण ही टेस्ट ह्या व्हायरसेसना डिटेक्ट करू शकते आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह यायची. तर या अर्थाने ही टेस्ट थोडीशी त्रासदायक आहे. उदाहरणार्थ एखादा पूर्ण बरा झालेल्या पेशंटला कुठेतरी गावाला जायचं असेल आणि त्याची ही टेस्ट केली तर ही टेस्ट त्याच्या दुर्दैवाने पॉझिटिव्ह येऊ शकते. आता या इटिओलॉजिकल टेस्ट मध्ये तिसऱ्या प्रकारची टेस्ट जी आपल्या हाताची आहे ते म्हणजे अँटीबॉडी टेस्ट. आपल्या शरीरामध्ये या दोन प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात केव्हा, जेव्हा कोविड व्हायरसचा आपल्या शरीरामध्ये शिरकाव होतो. तर त्याला रिस्पॉन्स म्हणून या दोन अँटीबॉडीज तयार होतात, IgG आणि IgM. हे एका प्रकारचे प्रोटीन्स असतात. सुरुवातीला IgM हे दिसायला लागतं आणि त्याच्यानंतर हे IgG येतं. या दोन्ही टेस्ट यांची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी ही समाधानकारक आहे. पेशंटला सिम्पटम्स यायला सुरुवात झाले की 5व्या ते 8व्या दिवशी याच्यामध्ये कधीतरी ही IgM नावाची अँटीबॉडी ही दिसायला लागते आणि ती आपण टेस्ट करून पाहू शकतो आणि ती पुढे 45 दिवसांपर्यंत शरीरामध्ये डिटेक्टेबल अवस्थेमध्ये राहते. IgG नावाची जी दुसरी अँटीबॉडी आहे ती सिम्पटम्स आल्यानंतर साधारण 10व्या ते 14व्या दिवसापर्यंत शरीरात दिसायला लागते आणि ती पुढे खूप दिवस राहते. किती दिवस राहते हे अजून नक्की माहिती नाही आहे, त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तर या दोन्ही अँटीबॉडीज जर आपण यांच्यासाठी टेस्ट केल्या आणि त्या जर पॉझिटिव्ह आल्या तर याचा अर्थ पेशंटला नक्की कोविड झालेला आहे किंवा होऊन गेलेला आहे. आणि याच्यासाठी जी मेथड वापरतात ती म्हणजे CLIA किंवा ELISA. CLIA म्हणजे केमिल्युमिनेसंट इम्युनोअॅसे असं याचं शास्त्रीय नाव आहे. तर ही CLIA किंवा ELISA टेस्ट या साधारणपणे बऱ्याच लॅबोरेटरीजमध्ये या मेथड्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे अँटीबॉडी टेस्ट ही आपल्याकडे करता येणं हे सहज शक्य आहे. मी तुम्हाला आधी अँसिलरी टेस्टची एक मोठी यादी वाचून दाखवली होती आणि त्यांचं महत्वही सांगितलं. तर त्यातल्या CRP आणि D-डायमर आणि IL-6 या 3 टेस्ट या विशेष महत्वाच्या आहेत. कारण या टेस्टवरनं पेशंटला जो डिसीज झालेला आहे तो सिव्हिअर आहे आणि सिव्हिअर डिसीजवरनं तो क्रिटिकल होतोय का, पेशंट क्रिटिकल होतोय का हे आपण सांगू शकतो. जर D-डायमरची लेवल ही 0.5 मायक्रोग्रॅम्स पर ml पेक्षा जास्ती असेल तर पेशंटचा डिसीज सिव्हिअर होतोय असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने IL-6 जर मोर दॅन 35 पिकोग्रॅम्स पर ml असेल किंवा CRP लेवल ही 45 मिलीग्रॅम्स पर लिटर पेक्षा जास्ती असेल तर याचा अर्थ पेशंटला सिव्हिअर डिसीज आहे. आणि मग या पेशंटची ही या टेस्ट या पुन्हा पुन्हा वारंवार करून आपण पेशंटचा प्रवास हा क्रिटिकॅलिटीकडे चालू आहे का पेशंटचा डिसीज बरा होतोय हे आपण सांगू शकतो. या सर्व टेस्ट या पेशंटच्या आवाक्यातल्या आहेत. त्यातल्या अगदी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या सगळ्या टेस्टच्या किमतीवर थोडंसं कॅप आणलेलं आहे. त्याच्यामुळे अँटीजेन टेस्ट ही साधारणपणे 150 रुपयांमध्ये होते. नंतर अँटीबॉडी टेस्ट या दोन्ही साधारण 350 रुपयांमध्ये होतात आणि RT-PCR टेस्ट या साधारण 700-750 पासून ते 1200 रुपयांपर्यंत होतात. तर मी यातल्या 2 गोष्टींचा उल्लेख केला होता, तो म्हणजे पॉइंट ऑफ केअर जे इक्विपमेंट्स नवीन आहेत ती काही ठिकाणी अवेलेबल आहेत आणि ही इक्विपमेंट्स चांगली पण आहेत. यांचा एकच डिसएडव्हान्टेज आहे तो म्हणजे यांचा थ्रूपुट हे कमी आहे. म्हणजे दिवसभरामधनं यांची स्पीड जास्ती नसल्यामुळे 30-40 किंवा 50 टेस्ट दिवसभरामध्ये या इक्विपमेंटनी त्यांची कॅपॅसिटी तेवढीच आहे, तेवढ्याच टेस्ट होऊ शकतात. ज्या कन्व्हेन्शनल RT-PCR आहेत त्या मात्र त्यांची स्पीड खूप असल्यामुळे दिवसभरामध्ये बऱ्याच टेस्ट ह्या केल्या जाऊ शकतात. प्रत्यक्षात या टेस्ट कशा वापरतात? जेव्हा एखादा ताप असलेला पेशंट किंवा कोविड सिम्पटम्स घेऊन एखादा पेशंट येतो, डॉक्टरांकडे जातो, तेव्हा सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी अँटीजेन टेस्ट करतात. पेशंटला सिम्पटम आहेत मात्र अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली, मग डॉक्टर RT-PCR टेस्ट करायला सांगतो.
त्याच वेळेस अँसिलरी टेस्ट, उदाहरणार्थ सीबीसी असेल, सीआरपी, डी डायमर, तर ह्या सगळ्या टेस्ट सायमल्टेनियसली केल्या जातात. या टेस्टचा रिपोर्ट आला की मग पेशंटला आणि त्याच्या घरच्या लोकांना हे सगळीकडे सगळ्या नातेवाईकांमध्ये वगैरे टेस्ट करून त्यांना त्याप्रमाणे आयसोलेट केलं जातं, विलगीकरणात ठेवलं जातं आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली जाते. कधी कधी असं होतं की पेशंट थोडासा उशिरा येतो, उशिरा ऍडमिट होतो आणि अँटीजेन आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येतात. पेशंटचा डिसीज हा माइल्ड कडनं मॉडरेटकडे किंवा सिव्हिअरकडे गेलेला असतो आणि तरीही आरटीपीसीआर जर याही वेळेस आरटीपीसीआर निगेटिव्ह आली तर मग मात्र पेशंटला 7-8 दिवस होऊन गेलेले असतील तर पहिल्यांदा आयजीएम ही टेस्ट केली जाते. अँटीबॉडी डिटेक्शन ही ब्लडवर केली जाणारी टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर मग आयजीजी टेस्ट केली जाते. तर जेव्हा अँटीजेन आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत अशा वेळेस जर आयजीएम किंवा आयजीजी टेस्ट आपण केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर याच्यावरनं आपण पेशंटच्या कोविड असण्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. तर त्या दृष्टीने या दोन्ही टेस्ट ह्या आपल्या हाताशी आहेत आणि महत्वाच्या. सीआरपी, डी डायमर, IL-6 या जशा जशा लागतील, पेशंटची जशी परिस्थिती असेल त्याच्यानुसार केल्या जातात आणि त्या रिपीटही केल्या जातात आणि त्याद्वारे पेशंटच्या परिस्थितीचं मॉनिटरिंग केलं जातं. बाकीही टेस्ट या केल्या जातात किंवा त्या रिपीट केल्या जाऊ शकतात आणि या पद्धतीने पेशंटचं निदान आणि मॉनिटरिंग हे दोन्ही केलं जातं. यात काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या ज्या आहेत त्या म्हणजे एखादी टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ पेशंटला कोविड नाही असं मात्र होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. पेशंटला लक्षणं असतील पण टेस्ट जर निगेटिव्ह येत असतील तरी पण पेशंटला कोविड असू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये टेस्ट एवढंच, पेशंटच्या क्लिनिकल पिक्चर, पेशंटचं जे काही परिस्थिती दिसते डॉक्टर तपासतात त्याच्यावरनं, तर ते चित्र महत्वाचं असतं आणि त्याचा आणि टेस्टचा कायम कोरिलेशन करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. तुम्ही खूप छान आणि डिटेल माहिती आम्हाला सगळ्यांना सांगितली, याचा नक्कीच फायदा होईल. आता आपण पुढील वक्ते आहेत त्यांच्याकडे जाऊया. आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर सुजित निलेगावकर. डॉक्टर सुजित हे MBBS, DRM, LLB, RSO, DMLJ यांनी केलेलं आहे. पुण्यातील अत्यंत उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी कॅन्सर इमेजिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले असून सध्या ते कन्सल्टंट अँड हेड ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड PET-CT या कार्यभाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी कन्सल्टंट हेड ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन म्हणून हैदराबाद येथील इमेज हॉस्पिटल व पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे सहप्राध्यापक म्हणून काम केले आहे. ते सामाजिक कामातही अग्रेसर असतात. आशा या संस्थेतर्फे त्यांनी जवाहर, मुखाड या विभागात राबवल्या जाणाऱ्या बऱ्याच आरोग्य प्रकल्पात प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले आहे. ते संगती या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त आहेत. आता ओव्हर टू यू डॉक्टर सुजित. आपण सुजित सरांकडनं ऐकूया. नमस्कार. डॉक्टर रवींद्र सरांनी अत्यंत डिटेलमध्ये कोरोना आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट करायच्या, कधी करायच्या, प्रत्येक टेस्टचं महत्व काय आणि कोणती टेस्ट कधी करावी, त्याच्या व्हॅल्यूज कशा इंटरप्रिट कराव्या ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि कोरोनाच्या डायग्नोसिस नंतर त्याचे कुठले पॅरामीटर्स मॉनिटर करावे ह्याबद्दल पण अतिशय चांगली माहिती दिली. तेवढाच महत्वाचा विषय आहे इम्युनायझेशन किंवा व्हॅक्सिनेशनचा, जो आपण आता पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड म्हणजे SARS-CoV-2 व्हायरस जो 2019च्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदा सापडला आणि त्याचं नाव तसं कोरोना व्हायरस डिसीज कोरोना आणि 2019ला सापडल्यामुळे ते वर्ष, अशा प्रकारे आपण त्याला COVID-19 हे नामाधिकरण केलं. पहिल्यांदा जेव्हा कोविड सुरू झाला
त्यावेळी भीतीमुळे, अज्ञानामुळे भरपूर प्रमाणात फिअर फॅक्टर होता. आणि इग्नोरन्स इज द कॉज ऑफ फिअर. आणि हाच फिअर फॅक्टर आता व्हॅक्सिनेशनमध्ये, व्हॅक्सिन घ्यावं की न घ्यावं, कधी घ्यावं, कोणी घ्यावं, अशा अनंत प्रश्नांनी घेरलेल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा इग्नोरन्समुळे हाच फिअर फॅक्टर आपल्याला दिसून येतो. डायरेक्टली कोरोनाच्या व्हॅक्सिन बद्दल बोलण्याच्या आधी मी एक छोटीशी गोष्ट सांगेन, जी एडवर्ड जेन्नर यांनी जे पहिल्यांदा व्हॅक्सिन तयार केलं ते त्याबद्दलची आहे. स्मॉल पॉक्स हा आजार होता आणि त्यांनी थैमान घातलं होतं युरोपात. एडवर्ड जेन्नर एक सायंटिस्ट, त्यांना हे स्मॉल पॉक्सवर काहीतरी प्रतिबंध करायचे आहेत आपल्याला, हे त्यांनी ठरवलं होतं. आणि ते असेच विचार करत होते विविध पर्यायांचा, आणि त्यांना असं गवळणी चालल्या होत्या. आणि त्यांचं बोलणं त्यांनी ऐकलं की एक गवळण दुसऱ्याला म्हणत होती की मला काऊ पॉक्स झालेला आहे, त्यामुळं मला स्मॉल पॉक्स व्हायची भीती नाहीये. आणि हे नेमके शब्द एडवर्ड जेन्नरनी कॅच केले आणि त्यांनी मग त्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू केले, बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज घेतले. मग त्यांना लक्षात आलं की ज्या महिलांना काऊ पॉक्स झालाय त्यांच्यामध्ये इम्युनिटी निर्माण होते, आणि त्या इम्युनिटीचा वापर, त्या इम्युनिटीमुळे शरीर एकदम डिफेन्सिव्ह झाल्यामुळे, त्याच्या रोगप्रतिकारक अँटीबॉडी शरीरामध्ये असल्यामुळे त्या महिलांना स्मॉल पॉक्स झालेला नाही. मग त्यांनी ह्या गोष्टीचा वापर करून त्यांनी स्मॉल पॉक्सचं पहिलं व्हॅक्सिन निर्माण केलं. आणि आज आपण पाहतोय की स्मॉल पॉक्स हा आता जगात अस्तित्वात नाही, कंटिन्युअस व्हॅक्सिनेशनच्यामुळे स्मॉल पॉक्स इरॅडिकेशन झालेलं आहे. तर सरांनी दाखवलेली आहे ही, तर आय विल रश थ्रू दिस स्लाइड. फक्त ह्याचं इम्पॉर्टन्स काय की हे जे स्पाइक प्रोटीन्स आहेत आणि mRNA प्रोटीन्स, ह्या दोन ह्या फिगरवरनं आपल्याला, आपण पुढे जे व्हॅक्सिनसाठी ह्या दोन एलिमेंट्सचा आपण वापर करणार आहे, स्पाइक प्रोटीन आणि mRNA प्रोटीन. ह्यांचा वापर करून सायंटिस्टनी हे कोविडच्या अगेन्स्ट हे व्हॅक्सिन तयार केलेलं आहे. एरवी कसं व्हायचं की एक सायंटिस्ट एखादं व्हॅक्सिन तयार करण्यासाठी पूर्ण वेळ श्रम करायचे, पण कोरोना व्हायरसचं जे व्हॅक्सिन आहे ते ॲट अ टाइम सायमल्टेनियसली स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये सायमल्टेनियसली डेव्हलप केलं. प्रत्येकाने आपापलं काम वाटून घेतलं आणि फायनली आपल्यासमोर 2 व्हॅक्सिन आले. मग व्हॅक्सिन का घेतलं पाहिजे हा सर्वात मूलभूत प्रश्न आहे. कारण आपली बऱ्यापैकी पॉप्युलेशन अशी आहे की अजूनही ससेप्टिबल आहे, ज्यांना कोरोना होऊ शकतो आणि हा व्हायरसचा इन्फेक्शन त्यांना इझिली स्प्रेड होऊ शकतं. असं खूप मोठं पॉप्युलेशन आपल्याकडे आहे. आणि आता आपण पाहिलं पहिल्या 2 लाटेंमध्ये कोरोनाने कसं थैमान घातलंय आणि किती मृत्यूदर झालेला आहे. त्यामुळं जर आपण कोविडचं व्हॅक्सिनेशन घेतलं तर आपली इम्युन सिस्टीम ह्या आजाराशी लढण्यासाठी एकदम प्रिपेअर होते. आपल्या बॉडीमधली इम्युन सिस्टीमनी तयार केलेल्या अँटीबॉडीजच्या माध्यमातून आपण कोरोनाचा प्रादुर्भाव हा रोखू शकतो, किंवा त्याचं जे प्रमाण आहे, त्याची सिव्हिअरिटी आहे, ते आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. आपल्या स्क्रीनवर आता 2 चित्र आहेत. एकदम डाव्या बाजूचं जे चित्र आहे ते नो व्हॅक्सिन. जर एखाद्या कम्युनिटीने किंवा व्यक्तीने जर व्हॅक्सिन घेतलं नाही तर कशा स्वरूपाचं पॅथोजेनेसिस असू शकतं त्याचं एक छायाचित्रण किंवा रेखांकन केलेलं आहे. हा ब्लू डॉट आहे तो असिम्प्टमॅटिक आहे, माइल्ड डिसीज आहे लाईट ग्रीन मध्ये, मॉडरेट येलो, आणि सिव्हिअर डिसीज हा रेड आहे. ही कम्युनिटी आहे की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाहीये. आणि ह्या बाजूला आपण पाहतोय की व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपण पाहतोय की असिम्प्टमॅटिक जे निळ्या रंगात दर्शवतात त्याचा संख्या खूप वाढलेली आहे, आणि माइल्ड डिसीज हे कमी प्रमाणात आणि मॉडरेट डिसीज हे पण कमी प्रमाणात. सिव्हिअर डिसीज होण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे. ह्या फिगरवरनच आपल्याला असं लक्षात येतं की व्हॅक्सिनमुळे
ह्या डिसीजच्या आउटकम मध्ये किंवा समाजावर आणि व्यक्तींवर होणाऱ्या प्रमाणांमध्ये किती परिणाम पडतो. आता उजव्या हाताला एक इमेज दाखवतोय मी. ती इमेज आहे की कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तीचे लंग आणि नॉन व्हॅक्सिनेटेड एक रँडम केस. आपल्याला दिसून येईल की व्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींमध्ये लंग इन्फिल्ट्रेशन किती कमी प्रमाणात आहे आणि त्याच्याच कम्पेअरमध्ये नॉन व्हॅक्सिनेटेड पेशंट आहेत त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लंग्समध्ये किती सिव्हिअर प्रमाणात आहेत. तर ह्या स्लाइडवरनच व्हॅक्सिन घेणं हे किती नितांत गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर आपल्याकडे व्हॅक्सिन 2 प्रकारचे आहेत, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. त्यात mRNA एक व्हॅक्सिन आहे. व्हॅक्सिन तयार करण्यासाठी mRNA जो आपण पूर्वीच्या व्हायरसच्या चित्रामध्ये पाहिला होता, तो mRNAचा वापर करून हा एका लिपिड एन्व्हलप मध्ये रॅप केला जातो आणि तो व्हॅक्सिनच्या स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. जेव्हा हा mRNA असलेला लिपिड कोटेड व्हॅक्सिन आपल्या शरीरात जाते, ती होस्ट सेलनी घेतली जाते आणि होस्ट सेल त्याच्या अगेन्स्ट काम करायला लागतात. ह्या जो mRNA असलेला व्हॅक्सिनचा आपला एन्व्हलप आहे, तो जेव्हा शरीरात जातं तेव्हा ते नेटिव्ह सेल्स घेतात आणि डिसीज जसा असतो तशा प्रकारच्या रिॲक्शन्स सुरू होतात आणि आपलं शरीर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आणि ऍक्टिव्हेटेड टी सेल्स तयार करतं. ह्या mRNA व्हॅक्सिन मध्ये तिथे लाईव्ह व्हायरसेस नाहीत आणि त्यामुळं ह्या व्हॅक्सिनमुळं इतर आजार किंवा आजार होण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत. आता दुसरं व्हॅक्सिन आहे कोविशिल्ड व्हॅक्सिन, जे ॲस्ट्राझेनिकाच्या सोबत डेव्हलप झालेलं आहे. ह्या व्हॅक्सिन मध्ये व्हायरल व्हेक्टर वापरण्यात आलेला आहे जो वीक केलेला आहे. युजली हा ॲडिनो व्हायरस वापरला आहे आणि ह्या वीक केलेल्या ॲडिनो व्हायरस मध्ये आपण कॉन्ज्युगेशन केलेले स्पाइक प्रोटीन्सचं आणि हे व्हॅक्सिन म्हणून आपण पेशंट्सना किंवा ज्यांना व्हॅक्सिनेशन घ्यायचं ते व्हॅक्सिनच्या स्वरूपात देतो. हा ॲडिनो व्हायरस इतका विकन केलेला आहे की हा स्वतःची रेप्लिकेबिलिटी किंवा डिसीज प्रोड्युसिंग कॅपॅसिटी ह्याची पूर्णपणे कमी झालेली असते आणि ॲडिनो व्हायरसमध्ये जे स्पाइक प्रोटीन्स आपण टाकलेले आहेत ते सिमिलरली जेव्हा शरीरात जातात आपल्या होस्ट सेल्स त्यांना ऍक्सेप्ट करतात, घेतात आणि होस्ट सेल्स त्यांच्या विरुद्ध अँटीबॉडी प्रोडक्शन सुरू करतात. तर हे झालं बेसिस दोन्ही व्हॅक्सिनचं आणि त्यांच्यामधनं कसं अँटीबॉडी प्रोडक्शन होतं ते. आता व्हॅक्सिन इंटरचेंजिबिलिटी बद्दल बोलतो. हे जरा व्हॅक्सिन आपण जेव्हा घेणार त्या व्हॅक्सिन घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काही दिवसापूर्वी तुम्ही हे पाहिलं असेल की पहिल्यांदा कोविशिल्ड घेतलं, मग कोवॅक्सिन घेतलं. तर युजली आतापर्यंत असा कुठलाही डेटा नाहीये की ज्यामध्ये सांगितलंय की इंटरचेंजिबिलिटी करावी, पण आपण ही काळजी घेतली पाहिजे की वी शुड टेक सेम व्हॅक्सिन, सेमच व्हॅक्सिन घेण्यात यावं ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग व्हॅक्सिनच्या काही ऍडव्हर्स इफेक्ट्स आहेत का, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम आहेत ते आपल्याला ऍड्रेस करता येतील. व्हॅक्सिन हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन आहे आणि जवळपास 80% लोकांना त्या साईटवर पेन होऊ शकतं, थोडं रेडनेस, थोडं स्वेलिंग येऊ शकतं. व्हॅक्सिन घेतल्यानंतर थोडं टायर्डनेस, थकवा, डोकेदुखी, बॉडी एक, मसल एक, चिल्स, जॉईंट पेन किंवा थोडं टेम्परेचर हे एक ट्रान्झियंट टेम्पररी इफेक्ट्स आहेत. क्वचित प्रमाणात नॉशिया, वॉमिटिंग पण होऊ शकतं आणि जनरल अनवेल किंवा बरं वाटत नाहीये, कणकण येते, अशा प्रकारचे सिम्पटम्स बऱ्याच पेशंट्समध्ये आपल्याला दिसून येतात. पण हे फार शॉर्ट लिमिटिंग एपिसोड्स असतात जे सिंपल अँटीपायरेटिक, कॉम्बिफ्लाम, पॅरासिटामॉल सारखे औषधं घेतले तरी हे बरे होऊन जातात. आणि ह्यांची
ज्या रिॲक्शन्सच्या भीतीने लोक व्हॅक्सिनेशन टाळतायत त्यांना मी सांगू शकतो की आपण जी स्लाइड बघितली की व्हॅक्सिन घेतल्याने किती प्रमाणात फरक पडतोय, किती इम्युनिटी वाढते, किती प्रमाणात डिसीज सिव्हिअरिटी रेस्ट्रिक्ट होते. आणि जर आपण दुसऱ्या पारड्यामध्ये व्हॅक्सिनमुळे होणारे ऍडव्हर्स इफेक्ट टाकले तर व्हॅक्सिनचे बेनिफिट आहेत हे आउटवे करतात त्याच्या साईड इफेक्ट्सना. तर आपण पाहतोच आहे की व्हॅक्सिनेशनचं ड्राईव्ह फार मोठ्या प्रमाणात भारतात सुरू झालेलं आहे. जवळपास 296 मिलियन डोसेस ऑफ कोविड व्हॅक्सिन हे भारतात दिले गेलेले आहेत. आमच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मार्फत या काही दिवसांमध्ये 84,000 व्हॅक्सिनेशनचे डोसेस हे दिलेले आहेत. भारतामध्ये जवळपास 51 मिलियन लोकांना 2 डोसेस व्हॅक्सिन मिळालेले आहेत आणि बऱ्यापैकी पॉप्युलेशननी हे व्यवस्थित टॉलरेट केलेलं आहे. कोवॅक्सिन, कोविशिल्ड हे दोन्ही व्हॅक्सिन्स ह्या ज्या नवीन स्ट्रेन्स येत आहेत, जे म्युटंट्स येत आहेत, त्यांच्या अगेन्स्ट व्यवस्थित ऍक्ट करतायत असं दिसून आलेलं आहे. स्पुटनिक 5 हे जे नवीन रशियाचं व्हॅक्सिन आहे ते सुद्धा त्याला सुद्धा इमर्जन्सी ऑथरायझेशन मिळालेलं आहे आणि डॉक्टर रेड्डीज लॅब यांच्यातर्फे ते मॅसिव्ह स्केलवर प्रोड्यूस करण्यात येईल. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात की कुठलं व्हॅक्सिनेशन बेटर आहे. तर आकडेवारीत न फसता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्यांच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांच्यामुळे इफेक्टिव्हिटी ऑलमोस्ट सिमिलरच आहे. 0.03% आणि कोविशिल्ड घेतलेल्या 0.04% इतक्याच व्यक्तींना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस झाल्यानंतर पॉझिटिव्हिटी सापडलेली आहे. पूर्वी लॅक्टेटिंग वुमननी व्हॅक्सिन घ्यावं की न घ्यावं याबद्दल संभ्रम होते, पण आताच्या लेटेस्ट गाईडलाईन्समध्ये लॅक्टेटिंग वुमन कॅन ऑल्सो टेक द व्हॅक्सिन. आता मी थोडा काही फ्रिक्वेंटली जे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल बोलेन आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स असतील ऑडियन्सकडनं तर आपण ते घेऊयात. बऱ्याच वेळा प्रश्न येतात की प्रेग्नंट लेडीजना आपण व्हॅक्सिनेशन देऊ शकतो का? तर सध्या तुर्तास प्रेग्नंट लेडीज बद्दलचा गाईडलाईन्स असे सांगतात की प्रेग्नंट लेडीजना व्हॅक्सिनेशन सध्या देता येत नाहीये. कॅन्सर पेशंट्स त्यांनी अवश्य व्हॅक्सिनेशन घ्यावं कारण ऑलरेडी त्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज असते आणि व्हॅक्सिनेशन घेतल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी इम्युनिटी मिळून त्यांचा धोका हा आपल्याला टाळता येऊ शकतो. काही पेशंट्स आहेत ते इतर आजारांसाठी स्टेरॉइड्स किंवा इम्युनोसप्रेसंट हे घेत असतात. तर त्यांना असा सल्ला आहे की त्यांनी त्यांचे स्टेरॉइड्सचे डोसेस थोडे टेपर करावेत. आपल्याला माहिती आहे की स्टेरॉइडच्या डोसेस जर एखादी व्यक्ती घेत असेल तर त्यांचा जो अँटीबॉडी रेस्पॉन्स आहे, अँटीबॉडी प्रोडक्शन रेस्पॉन्स, तो थोडा ब्लंट येतो आणि थोड्या प्रमाणात कमी अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉइडचे डोसेस थोडे कमी करावे आणि इम्युनोसप्रेसंट्स चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इम्युनोसप्रेसंट्स थांबवून किंवा त्याचे डोसेस कमी करून व्हॅक्सिनेशन घ्यावं. ओव्हरऑल एम व्हॅक्सिनेशनचं काय की आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात 100च्या कडे वाटचाल करायची आहे. व्हॅक्सिन घेतल्यानंतर सपोज 70 to 80% आपल्याला प्रोटेक्शन मिळतंय. पुढे मास्क वापरून आपण आणखी फर्दर 20 ऍड ऑन प्रोटेक्शन वाढवतोय. सोशल डिस्टन्सिंग वापरून आपण आणखी प्रोटेक्शन वाढवतोय. जास्तीत जास्त 100च्या कडे जाण्याची आपला हा प्रयत्न आहे. त्यामुळं जरी तुम्ही स्टेरॉइड किंवा इम्युनोसप्रेसंट्स घेत असाल, अगदी तुम्हाला सामान्य व्यक्तींतकं व्हॅक्सिन अँटीबॉडीज तयार नाही होणार तुमच्या शरीरात, परंतु ऍटलिस्ट 50% तरी अँटीबॉडीज तयार होतील विच आर गुड इनफ फॉर यू टू रेझिस्ट दॅट व्हायरस एंटरिंग इन युअर बॉडी. आणि ऍडिशनल प्रिकॉशन्सनी आपण जास्तीत जास्त सेफ एन्व्हायरमेंटकडे किंवा जास्तीत जास्त 100च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की व्हॅक्सिन घेतल्यानंतर, दुसरा डोस घेतल्यानंतर आम्ही 100% प्रोटेक्टेड आहोत का?
तर आपण पाहिलंय की व्हॅक्सिनेशनच्या 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा काही जणांना इन्फेक्शन झालेली आहेत. पण इन्फेक्शनची सिव्हिअरिटी, त्यांनी होणारे विपरीत परिणाम किंवा आयसीयू ऍडमिशन्स हे मात्र नक्कीच कमी होत आहेत व्हॅक्सिनेशनमुळे. अगदी लेमॅन टर्म मध्ये सांगायचं झालं तर अगदी पावसात भिजू नये म्हणून आपण छत्री वापरतो, आणि छत्री वापरली म्हणजे आपण 100% भिजणार नाही असं होत नाही अजिबात. पण आपण किमान ओले होऊन आपला प्रवास करू शकतो. तर तशाच प्रकारे व्हॅक्सिनेशन शुड बी कन्सिडर्ड ॲज अम्ब्रेला और रेनकोट, जी तुम्हाला पूर्ण भिजण्यापासून किंवा अतिशय सिव्हिअर इन्फेक्शन होण्यापासून प्रबंधित करेल किंवा मदत करेल. थोडंफार इन्फेक्शन होऊ शकतं, पण त्याची सिव्हिअरिटी ही अतिशय कमी असेल. जर एखाद्या आणखी फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत, जर एखाद्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन्स असतील एक्झिस्टिंग, तर त्यावेळी त्याने व्हॅक्सिनेशन घ्यावं का? तर तुमची बॉडी ऑलरेडी एका आजाराशी फायटिंग करत आहे आणि तिची इम्युन सिस्टीम त्या इन्फेक्शनशी लढण्यात व्यग्र आहे. अशा वेळी तुम्ही व्हॅक्सिनेशन घेतलं तर जो अँटीबॉडीचा रिस्पॉन्स आहे अपेक्षित, तो आपल्याला मिळणार नाही. तर आपला ऍडवाइस हेच असेल, आपला हा सल्ला असेल की ते इन्फेक्शन बरं झाल्यानंतर किमान 1 आठवडा झाल्यानंतर मग तुम्ही व्हॅक्सिनेशनचे डोसेस घेऊ शकता. बऱ्याच जणांना कोविड इन्फेक्शन झालेलं आहे, मग त्यांनी व्हॅक्सिनेशन कधी सुरू करायचं? जर माइल्ड डिसीज असेल, अगदी हलक्या स्वरूपाचा कोविड झाला असेल, तर 2 महिन्यानंतर तुम्ही व्हॅक्सिनेशन घेऊ शकता. सिव्हिअर स्वरूपाचा जर कोविड झाला असेल तर डेफिनेटली 3 महिन्याच्या गॅप तुम्ही ठेवला पाहिजे. जर कोविड ट्रीटमेंटच्या दरम्यान तुम्हाला मोनोक्लोनल अँटीबॉडीज, प्लाझ्मा किंवा हाय डोसेस ऑफ स्टेरॉइड्स जर दिले असतील, तर तुम्ही 3 महिन्याच्या गॅप नंतर, बरे झाल्यानंतरच्या 3 महिन्यांनी तुम्हाला व्हॅक्सिनेशन तुमचं शेड्यूल स्टार्ट करता येईल. त्यानंतर बऱ्याच जणांना असे प्रश्न असतात की ऍट अ सेम टाइम 2 व्हॅक्सिनेशन, मम्स, मिझल्स, रुबेला, MMR घेतलं असेल किंवा रेबीज व्हॅक्सिन घेतलं असेल, तर किती शेड्यूलनी किंवा किती अंतराने कोविडचे व्हॅक्सिन घेता येईल? तर आपण पाहतोच आहे की व्हॅक्सिन घेतल्यानंतर अँटीबॉडी रिस्पॉन्स तयार होतोय आणि आपली बॉडी इम्युनिटी ही एक प्रकारचा अँटीबॉडीज तयार करण्यासाठी जर व्यस्त असेल, तर त्याच वेळी लगेच दुसरं व्हॅक्सिन घेणं ऍडवायझेबल नाहीये. जर तुम्ही रेबीजचं व्हॅक्सिन घेतलं असेल तर किमान 4 आठवड्यानंतर कोरोनाचे व्हॅक्सिनेशन हे घेतले पाहिजेत. तर बऱ्यापैकी आपण प्रोज अँड आणखी फिमेल्सच्या बाबतीत मेन्स्ट्रुएशन्स किंवा PCOD किंवा मेन्स्ट्रुएशन चालू असताना व्हॅक्सिन घ्यायचे की नाही घ्यायचे ह्याच्याबद्दल बरेच संभ्रम आहेत. पण गाईडलाईन्स असे आहेत की तुम्ही मेन्स्ट्रुएशन चालू असताना सुद्धा घेऊ शकता. PCOD साठी जर तुम्ही सिव्हिअर पेन किलर्स वगैरे जर वापरत असाल तर, किंवा फायब्रॉइडसाठी किंवा एंडोमेट्रियल इन्फेक्शन्स जर असतील, तर ते इन्फेक्शन्स क्युअर झाल्यानंतर किंवा त्यांचं प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्ही व्हॅक्सिनेशन्स घेऊ शकता. प्रत्येकाला आतुरतेने वाट पाहतोय प्रत्येक जण की हे पॅन्डेमिक कधी संपेल. तर उत्तर आहे, जसं जास्तीत जास्त प्रमाणात व्हॅक्सिनेशन होणं आणि लोकांनी जेवढं जास्त प्रमाणात कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळतील, त्यावेळी हे पॅन्डेमिक संपणार आहे. ज्यावेळी नियम पाळणाऱ्यांची संख्या ही नियम न पाळणाऱ्यांपेक्षा वाढेल की नक्कीच ही साथ थांबेल. थँक्यू. आता आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर सुजित. तुम्ही खूप साध्या भाषेत आणि खूप अप्रोप्रिएट उदाहरणं देऊन आम्हाला समजावलं, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण 1-2 पटकन आपण प्रश्न आले ते आपण घेऊयात. एक असा प्रश्न होता की कोणता स्पेसिफिक आजार असेल एखाद्याला, तो असेल तर व्हॅक्सिन घेऊ नये, असं काही आपल्याला गाईडलाईन्स आहेत का? अशा काही
HIV पेशंट्स ज्यांना ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत आणि जर ते अक्यूट फेज ऑफ इन्फेक्शन मध्ये असतील तर त्या काळामध्ये थोडं त्यांचं व्हॅक्सिनेशनला अँटीबॉडी रिस्पॉन्स थोडा कमी असतो. त्यामुळे त्यांचं CD4 काउंट चेक करून आपण व्हॅक्सिनेशन घेऊ शकतो. बरं, ओके. आणि एक शेवटचा प्रश्न होता तो आपण घेऊया. वॅक्सिन नंतर कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येते असा बराच गैरसमज आहे, त्याबद्दल तुम्ही थोडं. हा, बरा झाला तुम्ही हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली व्हॅक्सिनमुळे कोरोना टेस्ट कधीच पॉझिटिव्ह येत नाही. हा इन्सिडेंटल म्हणता येईल. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडलेली असते. व्हॅक्सिन जेव्हा आपण देतो तेव्हा ते व्हॅक्सिन तुमच्या सेल्युलर लेवलला जातं, शरीरामध्ये घेतलं त्याचे mRNA स्पाइक प्रोटीन्स जातात आणि तो सेल्युलर लेवलला होणारा फेनॉमेनन आहे. तुम्ही जेव्हा कोरोनाची टेस्ट करता त्यावेळी तुम्ही नेझोफॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्स मधनं स्वॅब घेता. तुम्ही व्हॅक्सिन दिलेलं असतं दंडात आणि त्यातनं ते इम्युनोजेनिक रिॲक्शन सुरू झालेली असते आणि त्यानंतर इम्युनिटी प्रोड्यूस होते. त्याचा आणि तुमच्या नेझोफेरिंग्स मधनं घेतलेल्या स्वॅबचा आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह येणाऱ्या टेस्टचा काहीही संबंध नाही. त्यामुळं हे एक मिथ आहे. पॉसिबिलिटी काय असू शकते की तो व्यक्ती व्हॅक्सिनेशनच्या रांगेमध्ये असताना त्याला इन्फेक्शन कॅच झालं असेल किंवा व्हॅक्सिनेशन घेण्याच्या 2-3 दिवस आधी त्याला ऑलरेडी इन्फेक्शन कॅच झालेले असेल. त्याचा जो हा लेटंट पिरियड आहे, ट्रान्झिएंट पिरियड किंवा इन्क्युबेशन पिरियड आहे, हा पिरियड एक्झॅक्टली त्याच वेळेला ओव्हरलॅप झाला असेल आणि त्यानंतर हे असं दिसलं असेल स्पुरियसली किंवा व्हॅक्सिन घेतलं आणि 3-4 दिवसामध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण हा केवळ योगायोग किंवा कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गाठ पडलेली आहे. तसा अर्थार्थी ही टेस्ट पॉझिटिव्ह व्हॅक्सिनेशन घेतल्यामुळे येण्याचा संबंध नाही. ओके, थँक्यू डॉक्टर सुजित आणि थँक्यू डॉक्टर रवींद्र. तुम्हाला दोघांनी खूप छान माहिती आम्हाला सांगितली आणि तुम्ही ऑलरेडी खूप या काळात काम करतायत त्याबद्दल आमच्या टीमतर्फे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू.